जय श्री कृष्ण बालमित्रांनो. आताच आपण 42वी गोष्ट बघितली. 42व्या गोष्टीचं नाव होतं यज्ञस्थळावरील धनुर्भंग. आता त्याच्या पुढची गोष्ट आपली कोणती माहितीये का? कुवल या पीड हत्तीचा वध. बघा, एक कंसाने काय केलं होतं, कृष्ण येईल आणि त्याला मारण्यासाठी म्हणजे यज्ञाच्या जिथे कुस्तीचा असतो तिथे बाहेरच त्यांच्या बाहेर एक असा हत्ती सुसज्ज करून ठेवला होता, बलवान, खूप शक्तिशाली, की अं, त्याच्यासोबतच कंस आपला कृष्ण मारला जाईल म्हणून ही सगळी सोय त्यांनी करून ठेवली होती. श्रीकृष्ण बलरामांनी स्नान करून प्रातःकालीन कृत्ये संपन्न केली तेव्हा कुस्त्याच्या आखाड्यात चाललेला ढोलाचा गजर त्यांच्या कानावर पडला आणि त्यांनी ताबडतोब कुस्त्याची फौज पाहण्याकरिता आखाड्याकडे जाण्याची तयारी केली. ते त्वरेने आखाड्याच्या प्रवेशद्वारावर पोहोचले. तेथे प्रवेशद्वारावर त्यांना कुवलया पीड नामक एक प्रचंड हत्ती माहुतासह उभा असल्याचे दिसले. त्या माहुताने हत्तीला अगदी प्रवेशद्वारासमोर उभे करून हेतुपूर्वक त्याचा मार्ग अडवून ठेवला होता. त्या माहुताचा कपटी हेतू श्रीकृष्णाच्या ध्यानात आला आणि त्या हत्तीशी सामना करण्याअगोदर श्रीकृष्णाने आपली वस्त्रे घट्ट बांधली. ते त्या माहुताला घनगर्जनेसारख्या गरजत्या आवाजात संबोधन करीत म्हणाले, "अरे दुमूर्ती माहुता, हत्तीला मार्गातून बाजूला काढ आणि आम्हाला आत जाऊ दे. माझा मार्ग अडवशील तर मी तुला आणि तुझ्या हत्तीला यमसदनाला पाठवीन." श्रीकृष्णाच्या शब्दाने अपमानित झाल्यामुळे तो माहूत अतिशय कुब्ध झाला. श्रीकृष्णांना आवाहन करीत त्याने पूर्वनियोजित योजनेप्रमाणे हत्तीला श्रीकृष्णावर हल्ला करण्यासाठी चेतावणी दिली. तो प्रचंड हत्ती दुर्निवार्य मृत्यूसारखा कृष्णाकडे सरसावला आणि त्याने कृष्णावर धाव केली. सोंडेत पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु श्रीकृष्ण विजेच्या चलाखीने मागील बाजूस गेले. हत्ती केवळ आपल्या शरीराचा मागील भागच पाहू शकत होता आणि त्यामुळे त्याच्या मागील 2 पायामागे लपलेल्या श्रीकृष्णांना तो पाहू शकत नव्हता. तरी त्या हत्तीने मागे वळून त्यांना सोंडेत पकडण्याची शिकस्त केली, परंतु आताही श्रीकृष्ण मोठ्या चपळाईने त्याच्या पकडीतून सुटले आणि पायामागे जाऊन त्याने शेपूट पकडले. शेपटाने हत्तीला आकडवून त्यांनी त्याला ओढायला सुरुवात केली. गरुडाने सर्पाला उडीत न्यावे त्याप्रमाणे कोलपिड्या जवळजवळ 50 हात दूर ओढीत नेले आणि ते लहान असताना ज्याप्रमाणे वासराची शेपटी पकडून त्याला उडीत असत त्याप्रमाणे त्यांनी त्याचे शेपूट पकडून त्याला सर्वत्र फिरविले. त्यानंतर हत्तीच्या समोर जाऊन त्यांनी त्याला जोराचा फटका दिला आणि त्याच्या नजरेतून अदृश्य होऊन ते त्याच्या मागे गेले. कोलपिड्या या क्रोधाने मागे वळून श्रीकृष्णावर झेपावला. तेव्हा श्रीकृष्णाने अचानक त्याच्या पुढील पायाखाली आडवे होऊन त्याला खाली पाडले. चपळाईने उभे राहिले आणि त्याचा श्रीकृष्णाच्या फाडून काढण्यासाठी जोरजोराने जमिनीत घुसविण्याचा प्रयत्न करू लागला. कोलपिड्या खूपच त्रस्त आणि क्षुब्ध झाला होता आणि त्याच्या माहुताने त्याला अधिकच चवताळविले. आता तो हत्ती वेडापिसा होऊन श्रीकृष्णावर धावून गेला. श्रीकृष्णाने जवळ येताच त्याची सोंड पकडून ओढली आणि त्याला खाली पाडले आणि त्याचा एक दातच उपटून घेतला. हत्तीचा एक विशाल दात उपटून त्याच दाताने त्याला आणि त्याच्या माहुताला मार देऊन त्यांना ठार मारले आणि त्यानंतर बलरामानी पण एक दुसरा हत्तीचा दंत उखडून टाकला आणि दोघा भावांनी कुस्त्याच्या विशाल रिंगणाकडे निघाले. दोघांनी 2 हत्तीचे दात खांद्यावर घेऊन बलरामाने हत्तीचा दुसरा हात उपटून दात घेतला. श्रीकृष्णाच्या रीतीने बलरामाने आपल्या मित्रासोबत त्या विशाल रिंगणात उतरले. तेव्हा तेथील प्रेक्षकांना ते त्यांच्याबरोबरच्या आपल्या नाते व संबंधासमोर वेगवेगळ्या प्रकारचे प्रकट झाले दिसले. मथुरावासी नागरिक भगवान श्रीकृष्णाचे दर्शन करून अतिशय आनंदी झाले. ते अधाशी नजरेने त्यांच्या मुखाचे अवलोकन करू लागले. जणू काय ते स्वर्गीय अमृताचे पान करीत होते. त्यांच्या श्री अंगाचा गंध अनुभवित होते. त्यांच्या श्री अंगाला चाटण्याचे सुख घेत होते. आपल्या बाहूंनी त्याचे आणि बलरामाचे आलिंगन करीत होते. तेथे
त्यांच्यामध्ये सर्वत्र याच दोन दिव्य बंधूंची चर्चा सुरू झाली. दीर्घ काळापासून मथुरावासी नागरिक श्रीकृष्ण बलरामाच्या सौंदर्याविषयी व कुस्त्याविषयी श्रवण करीत आले होते. परंतु आता ते त्यांना प्रत्यक्षपणे पाहत होते. श्रीकृष्ण आणि बलराम हे दोघे भगवान नारायणाचेच वृंदावनात प्रकट झालेले अवतार आहेत असे त्यांना वाटत होते. मथुरेचे नागरिक श्रीकृष्णाच्या लीलाचे गान करू लागले. तदनंतर प्रसिद्ध मल्ल चाणूर हा श्रीकृष्ण आणि बलराम यांना म्हणाला, कृष्ण, बलराम, आम्ही तुमच्या पूर्व कृत्याविषयी ऐकले आहे. तुम्ही मोठे वीर आहात आणि म्हणूनच राजाने आम्हाला पाचारण केले आहे. तुमचे भाऊ फारच बलवान असल्याचे आम्ही ऐकले आहे. तेव्हा महाराज आणि तेथे उपस्थित मंडळी यांना तुमच्या मल्लविद्येतील कौशल्याचे अवलोकन करण्याची इच्छा आहे. नागरिकाने आज्ञाधारक असलेले पाहिजे आणि त्याने राजाचे मन प्रसन्न केलेच पाहिजे. त्याप्रमाणे वागून नागरिक सर्व प्रकारचे सद्भाग्य प्राप्त करतो. श्रीकृष्णांनी चाणूराच्या संभाषणाचा हेतू ताबडतोब ओळखला आणि त्यांनी त्यांच्या बरोबर सामना करण्याची तयारी केली. काल परिस्थितीनुसार श्रीकृष्ण चाणूराला म्हणाले, चाणूर, तू भोजराजाचा मर्जीतला प्रजाजन आहेस आणि आम्ही रानावनात राहणारे गवळी आहोत. आम्ही देखील अप्रत्यक्षपणे त्यांचे प्रजाजनच आहोत आणि तुझ्या म्हणण्याप्रमाणे आम्ही राजाला प्रसन्न करण्याचा शक्य तितका प्रयत्न करू. त्यामध्ये भाग घेण्याचे आमंत्रण म्हणजे राजाची आमच्यावर मोठी कृपाच आहे. परंतु आम्ही तर लहान मुले आहोत. आम्ही कधी कधी वृंदावनात आमच्या समवयस्क मित्राबरोबर कुस्त्या खेळतो. आम्हाला समान वयाच्या आणि बळाच्या व्यक्तीशी कुस्ती खेळणेच योग्य आहे असे आम्हाला वाटते. परंतु आम्ही तुझ्यासारख्या बलाढ्य मल्लाशी लढत देणे प्रेक्षकांनाही आवडणार नाही. ते त्याच्या धर्मतत्वाविरुद्ध होईल. अशा रीतीने विख्यात बलाढ्य मल्लांनी आपल्याला कुस्तीचे आवाहन करणे योग्य नाही हे श्रीकृष्णांनी दाखवून दिले. चाणूर म्हणाला, कृष्णा, तू कोणी बालक नाहीस अथवा युवक नाहीस हे आम्ही चांगले जाणतो. तू बलशालीहून अधिक बलशाली आहेस आणि तुझा थोरला भाऊ बलराम देखील तसाच आहे. हत्तीशी लढत देण्यास समर्थ असलेल्या कुवल पिढ्याला अगोदरच ठार केले आहेस. तू त्याला अगदी विचित्र तऱ्हेने ठार मारले आहेस. तुझी अशी ताकद आहे म्हणून तू आमच्यातील सर्वाधिक बलवान मल्लाशी लढणे उचित आहे. कृष्णा, म्हणून मी तुझ्याशी मल्लयुद्ध खेळू इच्छितो आणि तुझा थोरला भाऊ बलराम मुष्टिकाशी कुस्ती खेळेल. आणि अशा प्रकारे त्या दोघांनी दोन मल्लाशी कुस्ती खेळायचं ठरलं. आणि आता पुढची गोष्ट आपण पुढच्या भागात बघूया. जय श्री कृष्ण.